जेव्हा शिक्षण, आरोग्य आणि GDP याबद्दल बोलणारी तरुण पिढी जर तुम्हाला कॉक्रोच वाटते, तर आम्हाला कॉक्रोच म्हणून घेण्यात खूप मोठा अभिमान आहे. नकली डिग्री आहेत वगैरे त्यांच्याबद्दल बोललो, परंतु या देशामध्ये सर्वोच्च पदावरील एक व्यक्ती की ज्याची डिग्रीचा आणखीन मेळ नाही आहे. इंस्टाग्राम हे काही फक्त देशापुरतंच मर्यादित नाहीये, त्यामुळे ते सगळे फॉलोअर्स देशातलेच आहेत का ह्याविषयी पण मला जरा प्रश्न पडतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अन्य देशातल्या शक्तींनी या पाठीमागे जर बळ लावून ते फॉलोअर्स वाढवण्याचं काम पण केलं असू शकतं, यामध्ये पण माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. कारण जे तरुण आहेत त्यांच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत, देव, देश आणि धर्म नाही. हा जोपर्यंत रस्त्यावर युवक उतरत नाही तोपर्यंत नाही मुवमेंट तयार होणार नाही. आणि जर नक्कीच मुवमेंट तयार होत असेल तर आम्ही सपोर्ट करू. अशा तरुणांना तुम्ही जर झुरळ किंवा कॉक्रोच म्हणत असताल तर ही सिस्टीमच एकदम घाण आणि नाला आहे. त्या सिस्टीममुळे तर असं झुरळ निर्माण होत आहे, तर दोष तुमच्यामध्ये आहे. सध्या सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा. प्रत्यक्षातली पार्टी आणि सोशल मीडियावरची पार्टी यामध्ये जरी फरक असला तरी सोशल मीडियावरती धुमाकूळ मात्र या पार्टीने नक्कीच घातलाय. सर्व जेनझी असतील त्यासोबत तरुण जे आहेत ते या पार्टीला सोशल मीडियावरती फॉलो करत आहेत. काही जणांनी तर सदस्यपद देखील घेतले, काही जण भावी आमदार आणि खासदार देखील बनण्याचं इच्छुक आहेत. त्याचे पोस्टर्स देखील आपण सोशल मीडियावरती पाहतोय. मात्र प्रत्यक्षात या पार्टीवरती तरुणांना आणि जेनझी जे आहेत त्यांना काय वाटतं याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्याकरता आता काही तरुण आहेत. नेमकं त्यांना काय वाटतंय त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. कॉक्रोच जनता पार्टीबद्दल ऐकलंय का? हो, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल आता मी काय पूर्ण भारत ऐकतोय. तर कॉक्रोच जनता पार्टी हे तरुणांचा राग व्यक्त करण्याचं आता माध्यम झाले. तर हे पुन्हा परत माध्यमात याचं रूपांतर झाले. माननीय जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी आता ह्या माध्यमाचा पण देखील सिरियसली विचार करायला काही हरकत नाही. आता मोठ्या ताकदीनं जे राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या 60, 70, 80 वर्षाच्या 100 वर्षाच्या इतिहासात जर जमलं नाही ते ह्या कार्यकर्त्यांना अभिजित तिपकेनं 10 दिवसात करून दाखवलेले. आणि कॉक्रोच का तयार होणार नाहीत मॅडम? आज तुम्ही बेरोजगारीबद्दल बोलल्यानंतर तुम्हाला इथला देशातला तरुण कॉक्रोच वाटतो. इथल्या समस्यावरती किंवा गंभीर मुद्द्यावरती शिक्षण असेल, आरोग्य असेल, जेव्हा शिक्षण, आरोग्य आणि GDP याबद्दल बोलणारी तरुण पिढी जर तुम्हाला कॉक्रोच वाटते, तर आम्हाला कॉक्रोच म्हणून घेण्यात खूप मोठा अभिमान आहे. हे चुकीचं नाही. त्यांचं खरं तर आभार याच्यासाठी मानलं पाहिजे, त्यांनी ही टर्म कॉइन केली. आम्हाला कळलं कॉक्रोच. आता आम्ही पूर्ण ताकदीनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जोतो, ज्याच्या त्याच्या पातळीवरती राग व्यक्त करतोय, यात काही गैर नाही. आणि मला असं वाटतं न्यायालयात हजारो लाखो केसेस पेंडिंग आहेत, त्याच्यावरती सरन्यायाधीश कधी बोलणार आहेत? तुम्हाला जर रिटायरमेंट नंतर भत्ते लागतात, वेगवेगळ्या गोष्टी लागतात, इथं सामान्य माणसाला खायला अन्न नाही. आपण बघितलं भूक निर्देशांकात भारत कुठं फेकला जातो. 142-150 कोटीचा भारत. जनगणना आपल्याला 15 वर्षापासून करता येत नाही, त्याच्यावरती सरन्यायाधीश कधी बोलणार? पण त्यांनी ज्यावेळेस हा ट्रेंड आला त्याच्यानंतर त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी माझा बोलण्याचा अर्थ असा नव्हता किंवा माझं जे बोललेलं वाक्य आहे ते तसं नव्हतं. जे त्याचा गैरफायदा घेतात, जे खोटे सर्टिफिकेट बनवतात त्यांच्यासाठी त्यांनी बोललेलं. आता ते त्यांनी क्लॅरिफिकेशन केलं, पण कोणी केलं? ते फक्त असं ते बोलले की जे विद्यार्थी किंवा जे तरुण शिकलेले आहेत आणि जे शिकलेले नाहीत आणि ते असं वेगवेगळ्या याच्यात हे करतात. आता शिकलेल्या लोकांनी बोलायचं नाही का? संविधान कशाचं आहे? संविधान काय सांगतं? संविधान असं भेदभाव करतं की शिकलेल्या लोकांनी बोलायचं, फक्त सुशिक्षित लोकांनाच बोलण्याचा अधिकार आहे का? संविधान सर्वांसाठी सारखं लागू असलं पाहिजे ना. आणि हे न्यायालयापेक्षा अजून कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकणार आहेत? शिकलेल्या लोकांनी बोललंच पाहिजे, ते चांगल्या पद्धतीने बोलू शकतात, हे करायचे. पण न शिकलेला आपला गावगाड्यातून जो तरुण बोलतो त्याच्यावरती काय अडचण काय नेमकं? नक्कीच तरुणांचा राग व्यक्त करण्याचं हे साधन असं त्याच्याकडून सांगण्यात आले. काय वाटतंय तरुणांना झुरळ बोलले तर? तू ज्या पद्धतीनं सरन्यायाधीश बोलले तर ते अत्यंत चुकीचं आहे, परंतु सरन्यायाधीश अशा पद्धतीनं का बोलले याचा विचार करायला हवा. की हे सरन्यायाधीश ज्यावेळेस लोकांना वेगळ्या विषयावरती तुमचं काम आहे की लोकांना न्याय देणं किंवा ज्या शासन संस्था चुकीचं वागले त्याच्यावरती आपलं बोट ठेवणं, जे त्यांनी एक हे केलं, स्पष्टीकरणामध्ये सांगितलं की मी फक्त जे चुकीच्या डिग्री म्हणजे ज्यांच्या नकली डिग्री आहेत वगैरे त्यांच्याबद्दल बोललो, परंतु या देशामध्ये सर्वोच्च पदावरील एक व्यक्ती की ज्याची डिग्रीचा आणखीन मेळ नाही आहे आणि त्या डिग्रीबद्दल संशय घेतला गेला काहीकडून, तर त्यांना दंड ठोपटले गेले की त्यांना मानहानीच्या केसेस दाखल करण्यात आल्या. तर तुम्ही त्यांची डिग्री आणखीन बघू शकले नाही, पण तुम्ही कोणाला याची डिग्री ओरिजिनल आहे का नाही हे तुम्ही ठरवताय. अशा पद्धतीनं तुमचं काम, तुम्ही सरकारचा अजेंडा चालवण्याचं काम करतायत. तुम्ही आतापर्यंत जे वेगळे विषय होते ज्याच्यावरती न्याय देणं गरजेचं होतं
या जसा माझा मित्र म्हणला तसं की ज्या काही केसेस पडलेले आहेत पेंडिंग त्याच्यावर तुमचं काम करणं किंवा त्याच्यासाठी बेंच वाढवता येतील का याकडे लक्ष न देता देशातील लोकशाही संदर्भातील महत्त्वाच्या केसेस आज पेंडिंग पडलेल्या आहेत, ज्या पक्षांतर बंदीसारखा विषय असेल, त्यानंतर वेगळ्या राज्यातील सरकार पाडली जातात त्यावरती त्या केसेस या मागच्या 5-5, 7-7 वर्ष आणखीन पेंडिंग आहेत किंवा त्याच्यावरती सुनावणी होत नाही आहेत. काही लोकांवरती UAPA सारख्या मोठ्या केसेसमध्ये काही युवक जे यांच्या नजरेमध्ये कॉक्रोच येतं ते सरकारला प्रश्न विचारतात, जाब विचारतात म्हणून ते जेलमध्ये त्यांच्यावरती आणखी चार्जशीट दाखल होत नाही, त्यांची सुनावणी होत नाही आणि त्यांचाच एक दिवस म्हणतात की बेल सर्वांना मिळाली पाहिजे, दुसऱ्या दिवशी तेच बेलचा विरोध करतात जेव्हा त्याची केस येते. तर अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं न्याय न देण्याच्या जागी तुम्ही एक प्रकारे त्यांच्यावरती त्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांना चुकीचं ठरवण्याचं काम इथं ही व्यवस्था करते अशा पद्धतीने. नक्कीच. पण तुम्हाला असं म्हणायचंय का की त्यांनी आवाज दाबला तर आता हा सोशल मीडियावरती आवाज उठवला जातोय? नाही, हा जो सोशल मीडियावरचा जो विषय आहे तर सोशल मीडियावरती फॉलोअर वाढले, परंतु प्रत्यक्ष जेव्हा हे कृतीमध्ये दिसेल की जेव्हा पब्लिक रस्त्यावर उतरेल किंवा जे निवडणुकीचं राजकारण असेल तर या देशामध्ये विविधता आहे, वेगळे विषय आहेत, जेव्हा जाती व्यवस्था आहे, त्यानंतर धर्म, तर यामुळं निवडणुकीमध्ये वगैरे किंवा याचा प्रत्यक्ष किती इम्पॅक्ट पडेल हे नंतर म्हणजे मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. फॉलोअर हे त्यांच्या अकाउंटचे वाढले, परंतु जो व्यक्ती लीड करतो त्याचे फॉलोअर त्याला किती फॉलो करतात लोक. कारण तो काल जेव्हा म्हणला की एका पक्षाला त्याचे फॉलोअर तुम्ही त्यांना अनफॉलो करा, परंतु त्या पक्षाचे जे फॉलोअर आहेत ते तेवढेच राहिलेले किंवा त्याचे वाढले, कमी झाले नाही. तर म्हणजे फक्त त्या अकाउंटला फॉलो करतायत का त्या व्यक्तीला फॉलो करतायत याबद्दल मला अजूनही शासनता आहे, भविष्यात कळेल नेमकं काय होईल. नक्कीच. तुला काय वाटतं सोशल मीडियावरती जो ट्रेंड चालू आहे आता अनेक जण फॉलो करतात, जवळपास 20 मिलियन फॉलोअर झालेले आहेत, हे कुठेतरी प्रत्यक्षात देखील उतरेल वाटतं? भारत हा युवकांचा देश आहे, परंतु आपण जर बघितलं तर इथला युवक हा सदसद विवेक बुद्धीला आणि संविधानाला धरून विचार करणारा हा इथला युवक आहे. इथला युवक हा देव देश धर्माला मानणारा युवक आहे. त्यामुळे इथला युवक कुठल्याही अराजक आणि अशा पद्धतीने जे देशामध्ये काहीतरी अराजकता माजेल अशा पद्धतीचा जो विचार करताय ते कदापि शक्य होणार नाही. काही फॉलोअर्स हे आपण जर त्याचा डेटा एकंदरीत बघितला किंवा संख्या जर बघितली तर ते काही इंस्टाग्राम हे काही फक्त देशापुरतंच मर्यादित नाही आहे. त्यामुळं ते सगळे फॉलोअर्स देशातलेच आहेत का ह्याविषयी पण मला जरा प्रश्न पडतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अन्य देशातल्या शक्तींनी या पाठीमागे जर बळ लावून ते फॉलोअर्स वाढवण्याचं काम पण केलं असू शकतं, यामध्ये पण माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आपण बघितलं तर 2024च्या लोकसभेच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न झालेला होता, परंतु तो फसल्यामुळे परत असा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतं आपल्याला 2029च्या आणि लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून. परंतु इथला युवक ह्या कुठल्याही प्रयत्नांना थारा देणार नाही असं माझं ठाम मत आहे. इथला युवक अशा प्रयत्नांना थारा देणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? याबद्दल माझे मत त्याच्यापेक्षा जरा वेगळे. त्यांनी एक शब्द वापरलेला की इथला युवक हा देव देश आणि धर्म या प्रश्नांवर सध्या जगत आहे. माझं म्हणणं आहे की कॉक्रोच जनता पक्ष हा मुळात काढला का गेला, कारण जे तरुण आहेत त्यांच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत, देव देश आणि धर्म नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पक्ष काढला गेलेला आहे. आणि राहिली गोष्ट हे खऱ्या अर्थाने रस्त्यावर येतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण किमान एक सुरुवात तरी झाली आहे. कारण मी टू मुवमेंट पण आपण बघितलं आहे, ती सोशल मीडिया आणि एक्स ज्याला आपण ट्विटर म्हणायचो त्या माध्यमातून आली, पण त्याचा पण बाय अँड लार्ज इम्पॅक्ट या भारताच्या राजकारणावर, समाजावर झाला. त्याच प्रमाणात कॉक्रोच जनता पक्षाचा सुद्धा इम्पॅक्ट तितक्याच मोठ्या प्रमाणात होईल. इथले जे तरुण आहेत, मला असं म्हणायचं नाही की बांगलादेश आणि नेपाळसारखी स्थिती भारताची होईल, तशी झाली पण नाही पाहिजे. कारण भारत हा बुद्धांचा आणि गांधीचा देश आहे. इथे शांततेच्या मार्गाने क्रांती नेहमी आली आहे आणि ती पुढेही येईल. बदल हे होणं आवश्यक आहे. बदल होण्यामागची जी कारणं आहेत ती तीच आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि म्हणून कॉक्रोच जनता पक्ष अस्तित्वामध्ये येईल की नाही हे सांगता येत नाही, इलेक्शन लढेल की नाही हे सांगता येत नाही, पण नक्कीच त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात होईल इथल्या राजकारणावर, इथल्या इलेक्टरल पॉलिटिक्सवर आणि एकंदरीत जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात जी भूमिका कॉक्रोच जनता पक्ष घेते त्यांना नक्कीच कुठे ना कुठे ठेस पोहोचणार धरेल की आला पाहिजे की नाही. मला असं वाटत नाही की याबद्दल मी मत मांडावं, कारण एखादी पक्ष जर तुम्हाला स्थापन करायची आहे तर त्याची तुमची आयडिओलॉजी आणि भारताच्या भविष्याबद्दल किंवा भवितव्याबद्दल तुमची काय पॉलिसी आहे त्या पॉलिसीवर माझं मत ठरेल की तुम्ही आलात पाहिजे की नाही.
तुमची पॉलिसी भारताप्रती काय आहे यावर माझं मत ठरेल. त्यामुळे कॉक्रोच जनता पक्षाने अजून तरी स्वतःची आयडिओलॉजिकल लाईन असेल किंवा मग स्वतःची पॉलिसी काय असेल, म्हणजे जॉब जनरेशनबद्दल ते काय करणार आहेत, म्हणजे कुठलाही पक्ष सत्तेत येऊ शकतो. इराण आणि इस्रायलचे जे वॉर आता सध्या सुरू आहे, जर भारतीय जनता पक्षाऐवजी दुसरा पक्ष जरी सत्तेत असता तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अशाच प्रकारच्या समस्यांना त्यांना सुद्धा तोंडी जावं लागलं असतं. त्यामुळे तुमची पॉलिसी काय आहे, तुमची आयडिओलॉजी काय आहे आणि तुमचे धोरणं नक्की काय राहणार आहेत या गोष्टीबद्दल जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की मी त्याबद्दल भाष्य करू शकत नाही. तुला काय वाटतं, हा प्रत्यक्षात पक्ष यावा वाटते का? मुळात म्हणजे जसं माझा मित्र आहे सिद्धांत, त्यांनी जसं सांगितलं, मी सुद्धा जर्नलिझमचा एक विद्यार्थी आहे. मुळात म्हणजे जर एखादा पक्ष स्थापन करायचा असेल तर त्यासाठी प्रोसिजरल असते, एक प्रक्रिया असते, त्यानुसार अनेक आयडिओलॉजी खूप महत्त्वाची असते. आता आम्ही युवक आहोत, आम्ही ह्याच ट्रेंडला सपोर्ट करतोय, याच्यासाठी करतोय कारण की आता आपण आकडे बघू. आज भारतामध्ये 30% लोक जे आहेत ते यूथ आहेत, म्हणजे हा युवकांचा देश आहे. ठीक आहे, 30% जर यूथ आहे त्यामधले अनएम्प्लॉयड जे आहेत ते 21 ते 22% आहेत. 21 ते 22. आता माननीय CJ सूर्यकांत जी यांनी जे विधान केलेलं आहे ते मुळात युवकांबद्दल विधान आहे. म्हणजे ते 22%, 100मध्ये जर 22% लोकांना जर आपण डायरेक्ट त्यांना कॉक्रोच संबोधत असेल म्हणजे आम्हाला संबोधताय, कारण आम्ही विद्यार्थी आहोत, शिक्षण घेतोय, अनएम्प्लॉयड आहोत, मास्टर्सचे विद्यार्थी आहोत, अनएम्प्लॉयड आहोत. आणि मुळामध्ये भारतानं काहीतरी चांगलं करण्यासाठी किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना आम्ही थोडं सोशल ॲक्टिव्हिजम सुद्धा करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना इथं अडचण आली नाही पाहिजे. त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा विचारतोय. म्हणजे हे चुकीचं करतोय का? आज मुळामध्ये भारतामध्ये 5.5 ते 6 कोटी केसेस हे पेंडिंग आहेत आणि जर आम्ही याबद्दल जर त्यांच्याबद्दल भाष्य करत आहोत म्हणजे आम्ही कॉक्रोच झालोय का? जर आज आम्ही पेट्रोलबद्दल जर काही बोलत असेल तर आम्ही कॉक्रोच झालोय का? गॅस प्राईसबद्दल जर बोलत असेल तर म्हणजे आम्ही कॉक्रोच झालोय का? विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असेल, या सिस्टीम विरोधात जर रस्त्यावर उतरत असेल म्हणजे आम्ही कॉक्रोच झालोय का? म्हणजे मुळात यांना बोलायचं काय? यांना हे एक म्हणजे CJI जे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे गार्डियन आहेत. ठीक आहे, न्याय व्यवस्थेचे गार्डियन आहेत. त्यांनी मुळात विद्यार्थ्यांना किंवा जे सोशल ॲक्टिव्हिजम करतात त्यांच्या सपोर्टमध्ये बोललं पाहिजे. सपोर्टमध्ये म्हणजे कसं की जर जे योग्य आहे ते योग्य बोललं पाहिजे. जर आज जर ही न्याय व्यवस्था जर व्यवस्थित काम करत नसेल आणि जर विद्यार्थी किंवा आम्ही एक विद्यार्थी आहोत, युवक आहोत, ह्या देशाचे जबाबदार युवक आहोत, जर आम्ही या संदर्भात जर बोलत असेल तर याचा अर्थ असा नाही की आम्ही कॉक्रोच झालेलो आहे. पण त्यांनी हा ट्रेंड उभा केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही प्रश्न विचारत राहणार आणि आम्ही त्यांच्या नजरेमध्ये कॉक्रोच बनणार. आता हे जर त्यांना वाटत असेल तर नक्कीच आम्ही कॉक्रोच आहोत. आणि ह्या ट्रेंडला आता मुळात तुम्ही जसं विचारलंय की हा ट्रेंड नेमकं पार्टी बनेल का नाही, तर मुळात जोपर्यंत एखादा ट्रेंड मुवमेंट बनत नाही, जोपर्यंत रस्त्यावर युवक उतरत नाही तर एखादी मुवमेंट तयार होत नाही. आणि आता हा जर पक्ष म्हणजे तुम्ही पार्टी म्हणून जर घेत असेल तर हा जोपर्यंत रस्त्यावर युवक उतरत नाही तोपर्यंत नाही मुवमेंट तयार होणार नाही. आणि जर नक्कीच मुवमेंट तयार होत असेल तर आम्ही सपोर्ट करू. नक्कीच सपोर्ट करण्याची तयारी तरुणांनी दाखवलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या पक्षाबद्दल? जे CJIने वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. ज्या सुप्रीम कोर्टाला कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं तर अशा जबाबदार पदावरील व्यक्तींनी असं विधान करणं या अगदी चुकीचं आहे. जर तुम्ही इथल्या तरुणांना जे की जगभरातील सगळ्यात जास्त तरुण या भारत देशामध्ये आहेत, अशा तरुणांना तुम्ही जर झुरळ किंवा कॉक्रोच म्हणत असताल तर ही सिस्टीमच एकदम घाण आणि नाला आहे. त्या सिस्टीममुळे तर असं झुरळ निर्माण होत आहे, तर दोष तुमच्यामध्ये आहे. आणि ही जी कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झालेली आहे ते देशभरातील युवकांचे जे प्रश्न आहेत, ते बेरोजगारी आहे, शेतकऱ्याची आत्महत्या आहे, जे कास्ट सेन्सस होत नाही, जे सब कॅटेगरायझेशनच्या नावाखाली किंवा एकूणच जे आरक्षित वर्ग आहे त्याच्यामध्ये जी भांडणं लावण्याचं काम चालू आहे आणि जी बेरोजगारी निर्माण झालेली आहे, तसेच मग नीट पेपर फुटीचा प्रकरण असो किंवा SRPFचा पेपर जो फुटलेला आहे, जे असे शासनाच्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामार्फत जे गैरकारभार होत आहे, त्याच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीमार्फत जे तरुणांना एक स्टँड भेटला आहे, एक डिजिटल एक प्लॅटफॉर्म भेटला आहे व्यक्त करण्याचं, तर हे खूप स्वागतार्ह आहे की आजपर्यंत जे मोठमोठाले पक्ष आहेत जे ते वेगवेगळ्या पैसा फंड करून जे करू शकलेले नाहीत, ते काय तरुणांनी समोर येऊन एक प्लॅटफॉर्म उभा केला आणि त्यातील देशभरातील तरुण एकत्र येऊन ते आपला आवाज एक लॉबी किंवा प्रेशर ग्रुपच्या माध्यमातून आपला जे प्रश्न आहे ते मांडू शकतात. तर ही खूप एक चांगली बाब आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न घेते सर्वांना की सर्वांच्या खरं तर मनाला लागलेला आहे हा प्रश्न सर्व तरुणांच्या आणि त्याचा ट्रेंड देखील सोशल मीडियावर आपण पाहतोय. काय वाटतं म्हणजे तू प्रत्यक्षात जर हा पक्ष आला तर त्याला सपोर्ट करशील?
तर हा प्रश्न की असा आहे की ज्या पक्षाची जर त्यांनी भूमिका लाईन आहे का, विचारधारा काय आहे किंवा पॉलिसी आमच्या अशा असतील, याच्या आधारावर ठरेल की तरुणांचा कल कुठं असेल. तर ह्यांनी फक्त सध्या ज्या देशभरातील ज्या तरुणांच्या समस्या आहेत त्याच्यावरती बहुतेक त्यांनी प्लॅटफॉर्म प्रेशर ग्रुपचा निर्माण केलेला आहे. जर त्यांनी आता जर त्यांच्या पॉलिसी असेल, विचारधारा असेल, जर हे स्पष्टता दिली तर आम्ही नक्कीच त्या पक्षासोबत उभा राहतो. तू राहशील का पक्षासोबत? नाही, अजिबात नाही. कारण हे तर आपण बघितलं तर एकंदरीतच भारतामध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी देशाविरुद्ध कृती करायचं असे जर अजेंडे काही लोक घेऊन येत असतील तर अशा पार्टीचा आणि अशा घटनेचा आम्ही निषेधच करू आणि अशा कुठल्याही पार्टीला आणि कुठल्याही पक्षाला आम्ही थारा देणार नाही या भारतामध्ये. म्हणजे आता जे तरुण आहे, तरुणांची जी परिस्थिती आहे ती सगळी योग्य चालू आहे असं तुला म्हणायचं? नाही, यामध्ये आपण बघितलं तर बरेच प्रश्न पण आहेत आणि बरेच प्रश्न हे सरकार मार्गाने सुटत आहेत सुद्धा. काही प्रश्न काय की भारत हा लोकशाहीचा देश आहे, त्यामध्ये वेगवेगळे आंदोलनं होणं, हे होणं आणि त्यावर प्रतिक्रिया आणि मतांतर होणं हे साहजिकच आहे. कारण लोकशाही हे आपण त्या माध्यमातूनच बघतो. परंतु ज्या पद्धतीने काही बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा काही हे आपल्याला दिसून येतं, परंतु याच्यासाठी सुद्धा शासनाने तेवढ्याच पद्धतीने सक्षम पद्धतीने पर्याय तयार केलेले आहे. विद्यार्थ्यांना बेरोजगारीला असेल, महागाईचा कशा पद्धतीने टॅकल करता येईल किंवा जे मित्रांनी सांगितलं की LPG गॅसच्या विषयात, तर त्या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न सोडवता येतील, प्रश्न उभा करणे आणि प्रश्न आपण पाहतोय की देशामध्ये गॅसची टंचाई असेल का इतर अनेक टंचाई पाहायला मिळतीये. आत्ताच नुकतंच पाहिलं आपण की या युद्धामुळे अनेक मोदींनी देखील सांगितलं की इंधनाचा कमी वापर करा, सोने खरेदी करू नका लवकर, आणि मोदीच स्वतः परदेशामध्ये फिरतायत, परदेशामध्ये फिरू नका असं सांगतायत. तर यावरती काय वाटतंय? एकूणच सर्वांचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे आणि तुझा वेगळा? नाही, दृष्टिकोन वेगळा असं नाही आहे. हे सत्यता अशी आहे की जर आंतरराष्ट्रीय कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर तेव्हा देशाच्या प्रमुखांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी चर्चा करून आणि तिथल्या आपल्या प्रश्न मांडून त्यामध्ये काय मध्यस्थी करता येईल आणि त्याच्यावर कसं उत्तर शोधता येईल यासाठी तो वेगवेगळ्या देशात प्रवास करून आणि तिथे जाऊन ते ठरवावंच लागतं. या आधीचे सुद्धा वेगवेगळे पंतप्रधान वेगवेगळ्या देशात गेलेलेच इथं, परंतु त्यांचा जेव्हा पंतप्रधानांनी आव्हान केलं त्याचं कारण असं होतं की अनावश्यक गोष्टींच्या विषयात जेव्हा आपण करतो तर त्या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून हे सगळं जरी बघितलं आपण, इंधन झालं, हे झालं, तर हे राष्ट्राचे, आता सोनं बघितलं तर सोन्याचं जे तिकडनं येणारा ओघ होता आणि त्यामुळे परकीय चलन वाढतंय आणि त्यातून भारताची गरिबी अजूनच जास्त होती. त्यामुळं हे केलेलं आव्हान यामध्ये काही वेगळ्या दृष्टिकोनातून आणि काहीतरी वेगळं राजकीय बघण्याचं काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. नक्कीच तू सांगितलेले मगाशी की तू विषय काय होतोय की आता हे जे आपलं कॉक्रोच जनता पार्टी आहे, हे काय आहे की मी याला ॲज अ प्रेशर ग्रुप म्हणून घेईल. मुळामध्ये काय होते, आज जर आपल्याला एखादी FIR जर दाखल करायची असेल तर आज ही सिस्टम घेत नाही. ज्यावेळेस आपण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जर घेत असेल, लोकांपर्यंत पोहोचत असेल आणि ते पोहोचते. आता तुम्ही पत्रकार आहात, सिटिझनशिप जर्नलिझम तुम्हाला माहिती आहे की मुळामध्ये सर्वजण आपण एक पत्रकार आहोत. म्हणजे जर शिक्षण घेतलं अथवा नका घेऊ, मग तुम्ही पत्रकार आहात. तर मुळात आपण ज्यावेळेस सोशल मीडियावर एखादा ट्रेंड चालवतो, एखाद्यावर जर अन्याय झाला आणि आपण सोशल मीडियावरती एक गोष्ट घेत असेल तर ॲज अ प्रेशर ग्रुप म्हणून आपण काम करत असेल, तर हा जो CGP आहे, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी जो आहे ना, याला मी प्रेशर ग्रुप म्हणून घेईल. आणि हा प्रेशर ग्रुप हा युवकांसाठी काम करतोय सध्या, किंवा अँटी गव्हर्नमेंट, म्हणजे जर युवकांचे प्रश्न विचारत असेल किंवा सरकारला जाब विचारत असेल तर नक्की याचं आम्ही समर्थन करू. पार्टी म्हणून आम्ही याला बघत नाहीये सध्या, जोपर्यंत मुवमेंट तयार होणार नाही. प्रत्यक्षात हा पक्ष आला तर काय ध्येय आणि धोरण जर भारताच्या भवितव्याच्या हिशोबाने असतील तर नक्कीच त्या पक्षाला सपोर्ट केले जाईल. इथल्या जे बेसिक प्रश्न आहेत, जातीचा असेल, धर्माचा असेल, प्रांताचा असेल, भाषेचा असेल, त्यावर त्यांच्यापाशी उत्तरं असतील आणि एकंदरीत भारताच्या भवितव्याला घडवणारा त्यांचा पक्ष आणि धोरण असेल तर आम्ही नक्कीच सपोर्ट करू. नक्कीच मला पण आवडेल, पण स्पष्टता खूप गरजेची आहे. सध्या सोशल मीडियावरती सर्वात प्रभावी एक आवाज म्हणून CGP काम करते, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी काम करते. फक्त आता पुढची त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी असणार ह्या गोष्टीवरती जर चर्चा झाली, सविस्तर झाली, त्याच्यात जर इन्क्लुजन असेल, त्याच्यात जर सर्वसामान्यांचं हित जर जपलेलं असेल तर नक्कीच आपण बघितलेले आहेत खूप सारे पक्ष येतात जातात, पण जी पक्ष लोकांना जवळची वाटतात, जी काम करतात, त्यांची ध्येय धोरणं लोकांना आवडतात. नक्की CGPने जर असा काही येणाऱ्या काळात जर निर्णय घेतला किंवा तशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच मी CGP सोबत राहील.
जर कोणताही पक्ष जर असेल तर त्याची एक विचारधारा वगैरे असणं गरजेचं आहे. तर त्याची विचारधारा काय किंवा त्याचं काम करण्याची पद्धती काय, तर ते एकदा पक्ष म्हणून आता जवळपास पुढच्या निवडणुका 3 वर्षांना आहेत देशामध्ये मोठ्या, तर तोपर्यंत त्याची एक विचारधारा किंवा त्यांची काम करण्याची पद्धती किती समुदायांना ते सामावून घेतात, त्यानंतर त्यांची जी काही फंडिंग कुठून येते काय, जेव्हा सर्व गोष्टी कळतील त्यावेळेस नक्कीच जर त्यांनी सर्वसमावेशकता असेल, त्याचनंतर जो सेक्युलरिझम जो काही गाभा आहे किंवा भारतीय संविधानाची जी मूलतत्व आहेत याच्यानुसार जर तो पक्ष चालत असेल तर नक्कीच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदल. नक्कीच तर हे होते काही तरुण. एकूणच जर आपण पाहिलं तर आता डिजिटल क्रांती जी आहे ते या कॉकरोच जनता पार्टीने घडवलेली आहे. सर्वात जास्त फॉलोअर्स या पार्टीचे झालेले आहेत आणि एकूणच हा जर पक्ष प्रत्यक्षात आला तर नक्कीच काहींनी सपोर्ट केलेला आहे, काहींना त्याची ध्येय धोरणे काय असतील, आमच्या जर हिताची ही ध्येय धोरणे असतील तर नक्कीच आम्ही त्याला सपोर्ट करू अशी देखील मतं मांडण्यात आलेली आहे. मात्र या पार्टीवरती तुम्हाला काय वाटतंय आणि या पक्षाचं भविष्य तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.